एक मिनिट थोडं मागे सर थोडं मागे सर मीडियाला फोटो द्यायचा. दर्शन घेताय आणि बातमी आली आपण कुंभमेळा मंत्री होता आता नाशिकचेही पालकमंत्री झाला. मला खरं असं बदलपैकी पावडोरेच पावला. आम्ही नवरा बायको आणि मतदारसंघातले जवळपास 15,000-16,000 लोक आम्ही वारीला या ठिकाणी आलो आहेत. दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असायला तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून. आणि खरं पावडोरेच पावला असं मी म्हणेल, पण चांगलं झालं. आणि माझा काही फार कुंभमेळा मंत्री मी होतोच. मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा होईल तेव्हा होईल. मी कुठे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतली, त्याबद्दलचे खूप खूप आभार. आधीच मी कुंभमेळा मंत्री आहे. मागच्या काळी 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, कुंभमेळा मंत्री होतो, पण आता अधिक बळकटी काम करायला या ठिकाणी येणार आहे. आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये हा ऐतिहासिक कुंभमेळा होईल, ऐतिहासिक कुंभमेळा होईल. त्याच्यामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही. नाशिकचा सगळं आम्हाला रूप बदलायचं आहे. नाशिक एक आगळीवेगळी भूमी आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पुढे झालेली भूमी आहे आणि कुंभनगरी आहे. पण मला वाटतं की आता अतिशय वेगाने आम्ही या कामाला लागलेलो आहोत. होत आहेत खड्डे 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 करतायत, कोणी मोर्चे काढतायत. पण निश्चित मी सांगेल की या 15 दिवसामध्ये आम्ही 80% खड्डे बुजवलेले आहेत. 20% खड्डे या 2-4-5 दिवसामध्ये बुजले जातील. पण खड्डे बुजवण्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी या नाशिकला खड्ड्यातून मुक्त करायचं आहे. सगळे रस्ते आम्हाला सिमेंटचे करायचे आहेत. अंतर्गत रस्ते सुद्धा आता 1000 कोटी रुपयाला मान्यता मुख्यमंत्री मोदयांनी कॉलनीमधल्या दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं नाशिक शहर हे सगळ्यात सुंदर शहर असेल, स्वच्छ असेल, सुरक्षित असेल. 4-4.5 कॅमेरे आम्ही बसवतो आहोत. खाली सगळ्या युटिलिटी आम्ही 9 युटिलिटी टाकतो रस्त्याच्या खाली. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक शहर याचं सगळं रूप बदलणार आहे. 4-6 महिन्यानंतर आपण जर बघाल तर आपल्याला कळेल की पूर्वीचं नाशिक आणि आताचं नाशिक. पण आता थोडा त्रास निश्चित नागरिकांना होतोय, त्याबद्दल मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. आणि येणाऱ्या कुंभसाठी आपल्या सगळ्यांना मी सगळे आमंत्रित करतो. मला वाटतं शासनाने ठरवलं की जे तीर्थक्षेत्र आहेत, जे मोठी तीर्थक्षेत्र आहेत, त्यांचं सगळं रूप बदलायचं आहे. हजारो कोटी आपल्याला या ठिकाणी द्यायला तयार आहेत आणि त्यामुळे कॉरिडॉर या ठिकाणी होणार आहे. त्यावरती कोणाच्या मनामध्ये शंका नाही. पण जे लोक बाधित होणार आहेत, ज्या लोकांचं स्थलांतर करणार आहे, त्यांना आम्ही न्याय देऊ. मुख्यमंत्री महोदयांनी परवा इथेही सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना कुठे वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही त्यांची त्या ठिकाणी सगळी काळजी घेऊ. पण या ठिकाणी आता वाढती लोकसंख्या, येणारी भाविकांची संख्या बघता यावेळेला वारीमध्ये 35 लाखाच्या वर लोक आली. मागच्या वेळीपेक्षा 10 लाख लोक भाविक त्यावेळेला जास्त आली. मी स्वतः तुम्ही बघितलं असेल, मी स्वतःच 2 दिवस गर्दीचं नियंत्रण करत होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या वेळी हे सगळं आपल्याला रस्ते मोठे करावे लागतील, या ठिकाणी सुविधा द्याव्या लागतील, लोकांना सोयी द्याव्या लागतील. मग त्र्यंबकेश्वर असेल, काल त्र्यंबकेश्वरला अजूनही ट्रॅफिक क्लिअर होत नाहीये. सगळ्या गाड्या 12-12, 14-14 एकाच ठिकाणी उभ्या आहेत. लोकांची अशी गर्दी आली की आता घाबरायला लागलो आम्ही की बाबा स्टॅम्पेड होईल की काय, अशी परिस्थिती त्र्यंबकेश्वरमध्ये. लोकांचा ओढा आता धार्मिक क्षेत्राकडे वाढत चाललेला आहे, देवाकडे वाढत चाललेला आहे. त्यामुळे या सोयी सुविधा देणं हे अत्यंत आवश्यक आहे. पंढरपूरचं सुद्धा आम्ही पूर्ण रूप बदलणार आहोत. तिथे सगळा मोकळा श्वास पंढरपूर घेईल. पण त्याबरोबर जे बाधित होणार आहेत त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. चर्चा झाली नसेल आम्ही तात्काळ ती चर्चा करण्याची व्यवस्था करतो. मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून देतो.